नमस्कार मित्रो. मला आपल्या सर्वांना एक अतिशय महत्त्वाची माहिती सांगायची आहे. सर्व लोक माहिती सांगतात आहे. तुम्हाला वाटत असेल मी पण माहिती सांगतो आहे त्याच्याबद्दल, पण मी काहीतरी तुम्हाला नवीन माहिती सांगू इच्छितो. मित्रो, सर्वजण बघतायत करोनाचं वातावरण चालू आहे. जिकडे तिकडे करोना 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 करोना. नेमकं करोना काय आहे, त्याच्यावर उपाययोजना काय आहे, प्रत्येकजण आपापल्या परीने त्याच्यावर ते विचार टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझ्याजवळ जी माहिती आहे, ईश्वर कृपेने जी मला ईश्वर दत्त देणगी आहे, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो. मित्र, रामायण सर्वांनीच पाहिलेलं आहे. असा कोणी नाही भारतीय की ज्याने रामायण बघितलं नसेल. रामायणामधली एक छोटीशी घटना आहे, राम आणि रावण युद्ध. सर्वात महत्त्वाची घटना आहे त्यामधली. राम रावणाची मुंडके उडवण्याचा खूप प्रयत्न करतो. रावणाचे मुंडके उडवतो आणि पुन्हा ते मुंडके तयार होतात, पुन्हा येऊन बसतात. असे कितीतरी तरी प्रयत्न करतो, पण रावण काही मरत नाही. कारण रावणाला अमरत्व प्राप्त झालेलं असते. शिवचं वरदान असतं रावणाला, आणि त्याच्यामुळे रावण काही मरत नाही. मग रामाला कानात सांगण्यात येतं की रावणाच्या नाभीवरती तुम्ही हल्ला करा. रावणाच्या नाभीवरती जर हल्ला केला तरच रावण मरेल, अन्यथा मरणार नाही. आणि राम तक्षणीच बाण घेतो, ईश्वराची आराधना करतो आणि रावणाच्या बिंबीवरती हल्ला करतो. मित्रो, ही जी घटना आहे हीच अतिशय या ठिकाणी महत्त्वाची आहे. ही प्रत्येकाने पाहिलेली आहे. रावणाच्या नाभीवरतीच हल्ला केल्याने रावण कसा काय मेला याच्यापर्यंत आजपर्यंत कोणीही विचार केला नसेल. इथून खरी घटना चालू होते. ते जे रामायण घडलं ते आजही रामायण घडत आहे. आज करोना रूपी रावणाला तुम्हाला मारायचं आहे. त्याला मारायसाठी तुम्हाला पण नाभीवरती हल्ला करायला पाहिजे. तुम्ही राम आहात, रावणाला तुम्हाला हरवायचं आहे. करोना रूपी रावणाला जर हरवायचं असेल तर नाभीवर हल्ला करा. म्हणण्याचं तात्पर्य बघा, नाभी जे आहे ना ते शून्य आहे, गोल आहे, शून्याचं प्रतीक आहे. शून्य म्हणजे स्टॉप, स्टॉप म्हणजे एका जागेवर थांबणं. आज प्रत्येक जण जगातला व्यक्ती काय करत आहे, घरात थांबलेला आहे, स्टॉप झालेला आहे. हे रामायणातून घटनेनं आपल्याला सांगितलेलं आहे उपाय, आणि आपण स्टॉप झालेलो. या स्टॉप होण्यामुळेच तो रावण मरेल. रामायणातली दुसरी घटना पण तुम्हाला सांगू इच्छितो. ती अशी आहे की लक्ष्मण रेखा आखून दिली असते सीतेला, आणि सांगण्यात येतं की आम्ही जोपर्यंत घरात येत नाही, कुटियामध्ये येत नाही, तोपर्यंत तुम्ही बाहेर निघू नका. तरी सीता काही ऐकत नाही. जसं रावण हरणाचा वेश धरतो, सोन्याचं हरिण बनून येतो, सीतेला प्रलोभन पडतं सोन्याच्या हरणीचं, आणि ती लक्ष्मण रेखा तोडून ती त्याच्या मागे जाते. आणि सर्वांना माहीत आहे सीतेचे काय हाल झाले, सीतेला किती त्रास भोगावा लागला हे प्रत्येकाला माहीत आहे. ती सीता आपण आहो, प्रतीक आहे सीतेचं, ते प्रतीक आपण आहो. ही जी लक्ष्मण रेखा आखून दिलेली आहे, घराची लक्ष्मण रेखा आखून दिलेली आहे, ते प्रत्येकाने ओलांडायची नाही आहे. कारण बाहेर करोना रूपी रावण बसलेला आहे. जर आपण तरी सुद्धा ती लक्ष्मण रेखा ओलांडू तर तो रावण तुम्हाला पळवल्याशिवाय राहणार नाही. जे सीतेचे हाल झाले ते आपल्या प्रत्येकाचे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की घरातच थांबा, स्टॉप राहा. या स्टॉप राहण्यामुळे फायदा काय होतो, पृथ्वीवरचं वातावरण जे आहे हे शुद्ध होत आहे. तुम्हाला ॲटोमॅटिकली एनर्जी मिळत आहे, ऑक्सिजन भरपूर प्रमाणात वाढत आहे. समुद्रातले मासे प्राणी ॲटोमॅटिकली स्वच्छंद विहार करत आहेत, तलाव स्वच्छ होत आहे. ॲटोमॅटिकली एनर्जेटिक वातावरण तयार होत आहे. तुमचं तन मन धन समय श्वास संकल्प हे सर्व 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 मित्र बचत होत आहे. आणि या बचत झाल्यामुळं सर्व शक्ती एकवटून आपली एनर्जी वाढते आणि तो करोना रूपी रावण मरतो. बरं, एवढीच माहिती मला तुम्हाला सांगायची नाही. याच्या नंतर अतिशय महत्त्वाची माहिती अशी आहे की लॉकडाऊन तुम्ही घरात झालेले आहेत. प्रत्येक जण लॉकडाऊन झालेला आहे, घरामध्ये थांबलेला आहे. चला ठीक आहे, पण घरात राहूनही तुम्ही लॉकडाऊन झाले का खऱ्या अर्थाने? तुमच्या व्हॉट्सअपवर ती किळे चालूच आहे. व्हॉट्सअप
आपण घरात बसल्यानंतर व्हॉट्सअप खेळत बसतो, व्हॉट्सअपवरती येणारी माहिती वाचत बसतो, असं झालं तसं झालं, त्यातल्या किती घटना खऱ्या असतात हो, किती खऱ्या असतात किती खोट्या असतात कोणीच सांगू शकत नाही. मग नंतर 2-3 दिवसांना सांगण्यात येतं ही घटना खोटी आहे म्हणून. पण तोपर्यंत तुमच्या डोक्यात किती करोनारूपी किडे बसलेले असतात, किती व्यर्थ आणि निगेटिव्ह विचार चालू असतात. याचा परिणाम तुमच्या डोक्यावर काय होईल याचा कोणी विचार केला का? मित्रो, मला काय सांगायचं आहे लक्षात घ्या की तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह व्यर्थ फालतू गोष्टीचं करोनारूपी व्हायरस घुसत आहे. त्याला लॉकडाऊन करण्याची जरूरत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत सुद्धा हा करोनारूपी व्हायरस मरणार नाही. आज घरामध्ये बसताना माझी एवढीच नम्र विनंती आहे, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुमचं श्रद्धास्थान आहे, जिथे ज्या शक्तीला तुम्ही मानता, तिथे कमीत कमी दिवसातून 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं जसा तुम्हाला वेळ भेटतो तसं शांत बसून राहा. तिथे पण लॉकडाऊन व्हा, तिथे शून्य व्हा, तिथे नाभी व्हा, तिथे बिंदू व्हा. त्याने काय होईल, तुमच्या डोक्यातले जे किडे आहेत व्यर्थ विचारूपी किडे ते मरतील. आणि एकदा का तुम्ही तुमचं नॅचरली आत्मिक प्रोग्रेस होईल, तुमची एनर्जी वाढेल, तरच तुमची एनर्जी वाढेल, शारीरिक एनर्जी वाढेल, आत्मिक एनर्जी वाढेल आणि बाहेरची तर एनर्जी ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळतच आहे. ह्या दोन्ही एनर्जीचं रूपांतर या करोनारूपी व्हायरसला मारण्यासाठी होईल. हा संदेश मला तुमच्यापर्यंत द्यायचा होता. मित्र, माझी एवढीच नम्र विनंती आहे की मी शेवटी जो उपाय सांगितलेला पुन्हा एकदा सांगतो. तुम्हाला जो काही वेळ मिळते घरामध्ये 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिटं शांत बसा ना हो. तुम्ही लॉकडाऊन करा ना, शून्य होऊन जा, काहीच विचार करा, निश्चिंत होऊन जा. जसं रामाने रावणाला मारला तसं आपणही रावणाला मारूच. कारण भारत है देवों की बस्ती, यहाँ नहीं चलेगी किसी करोना रूपी विषाणु की मस्ती. ओम शांती.